नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल घाटावर जोशी. तर आजचा विषय असा आहे, आपण मुंबई उपनगर मधल्या काही ठिकाणी मिसळ खायला जाणार आणि ते मी तुम्हाला दाखवणार. तर बघायचं ना त्यासाठी आधी सबस्क्राईब करावं लागेल. थांबलोय मी तुमच्यासाठी. 1 2 3 4 5 गेलत ना. हा, आणि हा व्हिडिओ जसा संपेल ना तसं लाईक करा आणि कमेंट पण करा. हा, तर आजचा विषय असा आहे की आपण चाललोय मिसळ बघा. आता ती कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, त्यासाठी व्हिडिओ तर पूर्ण बघायला लागेल. तर आता आपण जाऊया पहिल्या स्पॉट. चला. तर आजचा विषय असा आहे की मिसळ, कळलं का, मिसळ पाव. तर आज मी आलोय, तुम्हाला मागे हॉटेल दिसतच असेल ना, कुठलं हॉटेल आहे माहिती आहे? गोरेगाव वेस्टला सप्रे अँड सन्स. महाराष्ट्रीयनच आहे, थोडासा हलका इंग्लिश टच दिलाय, अँड सन्स म्हणतो. खरंच इथे मराठमोळीत चांगले पदार्थ मिळतात. सो आता मी त्यातला एक मागवलाय पदार्थ, तो म्हणजे आपला आजचा विषय मिसळ पाव. तर चला. टॅडॅन. तर आपल्याकडे सप्रेंची मिसळ आलेली आहे. आता मी ती खातो आणि तुम्हाला सांगतो कशी आहे. आता तरी टिपिकल मराठमोळी मिसळ मजा आली. हे बघा, आणि या मिसळमध्ये ही वाटाण्याची उसळ आहे. ही वाटाण्याची उसळ आहे. इथे हे बघा, शेव आहे, कांदा आहे, हा लिंबू आहे, आणि ही खोबऱ्याची चटणी आहे. ते थोडंसं हलकं दही टाकलं आहे. सो आता मी खातो. तुम्ही पण लवकरात लवकर सप्रेमध्ये या. गोरेगाव वेस्ट स्टेशनच्या जवळच आहे. स्टेशनला उतरलात ना गोरेगाव वेस्टला, कोणालाही विचारा, लगेच सांगतील सप्रेत ना, ते बघा तिकडे. सो आता मी एन्जॉय करतो. तुम्ही बघा माझ्याकडे कसं खातोय ते. बघा बघा. अहो, बघताय काय, खायला या इथे, मला खाऊ द्या हो. मंडळी, सप्रेनगडची मिसळ खाऊन झालेली आहे. थोडीशी जागा ठेवली आहे मी आपल्या पुढच्या स्पॉटसाठी. बघायचं आहे ना पुढचा स्पॉट. चला चला चला. आता मी आलोय इराणवाडी नंबर 3 मध्ये, आणि तिकडे आहेत पिंक ग्रुप ऑफ कंपनीजचा मिसळ, पुणेरी मिसळ. त्यांच्याकडे पुणेरी मिसळ मिळते, कोल्हापुरी मिसळ मिळते, तुम्हाला हवी त्या पद्धतीची मिसळ मिळते. आणि हो, कस्टमाइज करून पण मिळते तुमच्या पद्धतीने, तुमच्या आवडीनुसार. तिखट हवंय, आंबट हवंय, नाही थोडंसं गोड करा, अशी तुम्हाला हवी तशी मिळते.
मंडळी आता मस्त पैकी कांदा टाकूया आपण. आणि हा लिंबू हे जे आहे काढावं लागेल तुम्हाला, नाहीतर कडू लागेल. तर मंडळी आता मी मिसळ पाव खाणार आहे आणि तुम्हाला सांगतो कशी आहे. पाव बघा केवढा मोठा पाव आहे बघा, हाता एवढा आहे हात. मस्त आहे, हा एक नंबर आहे. म्हणजे मस्तपैकी तिखट आहे, लिंबू टाकल्यामुळे थोडंसं आंबट आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मिसळ कसली आहे? मटकीची भिजवलेल्या मटकी असते ना त्याची आहे. क्लास, तुम्ही नक्की या आणि ट्राय करा, एक नंबर, मजा आली. तर मी इथे पुणेरी मिसळ तर खाल्ली, मला मजा आली. आता तुम्ही लवकरात लवकर या आणि सांगा की कशी आहे मला कमेंट मध्ये, कळलं का? तर इथे यायचं कसं? तुम्ही कांदिवली स्टेशनला आलात ना, तर कांदिवली स्टेशनला जाता जाता इराणवाडी नंबर 3 विचारायचं. तिथे आल्यानंतर तुम्हाला समोरच दिसेल पिंक ग्रुप ऑफ कंपनीजचा पुणेरी मिसळ. हा, तर तिथे पुणेरी मिसळ मिळते, कोल्हापुरी मिसळ मिळते, हे आता मी मगाशी सांगितलंय. तर तसं या पटापट आणि कमेंट मध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला. चला आता जाऊया पुढच्या स्पॉट. तर मंडळी पाहिलं ना कुठे आलोय मी? जोगेश्वरी मिसळ. जोगेश्वरी मिसळ असली तरी ही आहे गोरेगाव ईस्टला, स्टेशनच्या जवळच आहे. तुम्ही स्टेशनला आलात ना तर तुम्ही तिथे कोणालाही विचारा जोगेश्वरी मिसळ कुठे आहे, लगेच सांगेल तुम्हाला. हां, तर मी आता जोगेश्वरी मिसळ ऑर्डर केली, आता त्याची वाट बघतोय, बघूया कधी येते. बघा मंडळी, मिसळ आलेली आहे. मगाशी आपण सफरेंकडे जेव्हा खाल्ली ना तर ती वाटाण्याची उसळ, आणि इथे आहे हळदीत शिजवलेली मटकी आहे, दही आहे, कांदा, लिंबू, पाव आणि ही आपली मिसळ फरसाण घातली आहे. आणि हो आपलं नेहमीचा तर्री, तर्री बघा किती खतरनाक तर्री आहे. तर मंडळी आता ही तर्री मी घेतो. आणि या मिसळचा श्री गणेशा करतो. खूप तिखट आहे, ज्यांना स्पायसी तिखट गरम मसाला तर तडका आवडतो ना त्यांच्यासाठी एक नंबर परत बसतो. आणि याच्यातलं हे जे, आणि याच्यात हे बघा, ही जी शेव आहे ना, ही शेव आहे ती तुम्हाला तिखट आहे ना तर सॉफ्ट आहे, त्यामुळे त्याची पण टेस्ट वेगळी आहे. मजा आली, मजा आली. तुम्ही माझ्याकडे बघू नका, लवकरात लवकर या जोगेश्वरी मिसळला. कुठे? गोरेगाव ईस्टला. आता जोगेश्वरीला जा, जोगेश्वरी मिसळ गोरेगाव ईस्टला, लक्षात ठेवा. आता मी खातो, आता बोलत नाही.
मंडळी योगेश्वरी मिसळमधली मिसळ खाऊन झाली. मी आत्ता फुल झालोय, मला दिसत होते माझ्या चेहऱ्यावरती हँग झालं. तर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवतो. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया आपण, तेव्हा आपण काहीतरी नवीन ट्राय करूया. हां, जर माझ्याकडून कुठली मिसळ राहिली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आणि असं मी 4-5 मिसळ पकडेन आणि मग तिथे जाऊन येतो. आता बाय.